आपण आज पिंपळगाव जलाल तालुका येवला येथील प्रगतशील शेतकरी भागवतजी दगडू पाटील भोरकडे यांच्या US ॲग्रीच्या 4753 हा जो कापसाचा वाण आपण या ठिकाणी बघतो आहोत, ह्या कापूस शेतीला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी ह्या शेतीचे जे मालक आहे भोरकडे साहेब यांनी निवृत्त नायब तहसीलदार आहेत. ते नायब तहसीलदार ह्या पदावरून त्यांनी निवृत्ती घेतल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं शेती करताना आपल्याला या ठिकाणी ते दिसत आहे. आणि हा जो प्लॉट आहे टोटल किती एकर प्लॉट आहे आपला सगळा? इथं 9.5 एकर शेती 9.5 एकर क्षेत्र त्यांचं आहे. आणि त्यातील कपाशीचं क्षेत्र किती? 4 एकर 4 एकर कपाशीची लागवड त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आज ह्या प्लॉटला भेट देण्याचं कारण असं का 4 फवारण्या ह्या प्लॉटला यांच्या झालेल्या आहे. आणि प्लॉट आपण व्हिडिओमध्ये बघतोय, अतिशय सुंदर प्लॉट आहे. 105 110 कैऱ्या या ठिकाणी तयार झालेल्या आहे. आणि अजून वरती पत्ती फुलं या ठिकाणी चालू आहे. अजून सरासरी 20 25 30 किंवा 40 पर्यंत कैऱ्या पक्क्या होतील. एक प्राथमिक अंदाज आहे. पहिल्या 3 वेचण्यामध्ये 13 14 15 क्विंटल पर्यंत उत्पादन आपल्याला मिळू शकतं. आणि हा जो प्लॉट आहे 4.5 बाय नाही 5/2 5 बाय 2 वरती सदरची लागवड त्यांनी केलेली आहे. खताचं व्यवस्थापन असेल, रोग आणि किडीचं नियंत्रण असेल, परंतु हे सगळं करत असताना त्या रोग किडीची ओळख करून योग्य वेळेत योग्य फवारणी आणि खत व्यवस्थापन जर झालं, ह्या वर्षीची तशी परिस्थिती पाहिल्यानंतर 2 महिने पावसाचा जो खंड पडला होता, त्या मधल्या 2 महिन्याच्या वेळेमध्ये फुलकिडे ह्या किडीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आपल्या परिसरात झालेला दिसत होता. आणि या फुलकिडेवरती म्हणजे त्याला थ्रिप्स आपण म्हणतो, या थ्रिप्सवरती योग्य कीटकनाशकाची फवारणी करून लाल होणाऱ्या कपाशा असतील किंवा पानं एक साईडनी वाळलेले असतील किंवा पत्रवाळीसारखे किंवा पंतीसारखे पानं वरच्या बाजूने झालेली आपण इतर प्लॉटचे बघू शकतो. वेळेत फवारणी झाल्यामुळे, रोग आणि किडीची ओळख योग्य वेळेत झाल्यामुळे आज या ठिकाणी या सगळ्या रोग आणि किडीवरती नियंत्रण मिळालेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर तुम्ही कुठली व्हरायटी लावतात आणि व्हरायटी लावल्यानंतर म्हणजे कुठल्या वाणाची निवड आपण करतो आणि ते वाणाची निवड केल्यानंतर त्याला कुठलं कीटकनाशक, कुठलं बुरशीनाशक आणि कुठलं रासायनिक खतं, संजीवक याची पिकाच्या वाढीच्या योग्य अवस्थेत योग्य निगा, योग्य फवारणी आणि योग्य व्यवस्थापन जर झालं तर निश्चितच आपण जादा उत्पादनाकडे वाटचाल करू शकतो. ह्या प्लॉट्सच्या अधिक उत्पादनासाठी आमच्या मौनगिरी फर्टिलायझर किंवा मौनगिरी कृषी दीपक या संस्थेकडून भोरकडे काकांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद दादा. या ठिकाणी खरोखर शेती कशी करायची आणि काय करायची आपण या ठिकाणी ऐकलं आहे. आताच आपण म्हणतो की बोले तसा चाले त्याचे वंदावी पावले, या म्हणीप्रमाणे मौनगिरी कृषी केंद्र कोपरगाव यांची जी वाटचाल आहे, त्यांचं ते ध्येय आहे की शेतकऱ्यांचे उत्पादन आणि गुणवत्ता जास्तीत जास्त कशी वाढल आणि बळीराजा कसा सुखी होईल यांच्याकडे त्यांचे वाटचाल आहे. तर आपण या ठिकाणी प्लॉट पाहत आहोत. प्लॉट पाहत असताना आम्ही बरेचसे प्लॉट रोज पाहणी करतो की शेती काय असते आणि शेती कशी करायची, हे आपण आज या ठिकाणी येवला तालुक्यातील एक सुजलाम सुफलाम असा एरिया भाग, ज्या भागामध्ये गावाचं नाव आहे पिंपळगाव जलाल. हे गाव येवला तालुक्यातील आहे, कोपरगावच्या येवल्याच्या बाउंड्रीवर आहे. आणि या गावातील प्रगतशील शेतकरी ज्यांची ओळख प्रशासकीय सेवेत असताना एक कर्तव्यदक्ष अधिकारी काय असतं, तीच ओळख त्यांनी पुढं निवृत्तीनंतर आपण निवृत्त झालो एका क्षेत्रातून, प्रशासकीय सेवेतून आपण निवृत्त झालो, पण आपल्याला आणखी काय स्कोप आहे, जे त्यांचं क्षेत्र आहे, शेती हे क्षेत्र आहे त्यांचं, त्या शेतीमध्ये त्यांनी अतिशय उत्तमरित्या आपल्यासमोर आदर्श ठेवला आहे की शेती करत असताना उत्पादनामध्ये वाढ कशी करायची, गुणवत्ता कशी टिकवायची, हे आज आपण त्यांच्याकडनं या ठिकाणी जाणून घेऊ. आमच्यासोबत श्री
भागवतजी दगडूजी घोरपडे साहेब हे आहेत, बोरपडे साहेब हे आहेत, बोरकडे साहेब. तर त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पुतणे श्री विक्रमजी बोरकडे साहेब व चिरंजीव प्रशांतजी घोरपडे साहेब. प्रशांतजी हे पदवीधर आहेत आणि खरोखर शेतीला एक उच्च शिक्षित युवा शेतकरी शेतीमध्ये काय प्रगती करू शकतो आज आपण या प्लॉटच्या माध्यमातून पाहू शकतो. आणि शेती करत असताना आत्ताच दादांनी सांगितलं की प्रत्येक बोंडाची साईज असन, प्रत्येक पात असन, प्रत्येक पान असन, हे कसं जपायचं या प्लॉटमध्ये आपण पाहू शकतो. मी घोरपडे साहेबांच्या वाणीतनं आपल्याला त्यांचे मार्गदर्शन ऐकतो. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं सर्वांचं स्वागत करतो. तुमचं नाव सांगा या ठिकाणी. माझं नाव भागवत दगडू भोरकडे. माझं नाव भागवत दगडू भोरकडे, पुढे. राहणार पिंपळगाव जलाल, तालुका येवला. आपण शेती करत असताना या बियाणाच्या वाणाची खरेदी कुठून केली आपण? मी ह्या बियाणे हे US ॲग्रो सीडचं बियाणं आहे आणि मी शेतीसाठी जे काही बियाणं किंवा काही औषधं घ्यायचे असले तर पहिले मी मौनगिरी कृषी सेवा केंद्र कोपरगाव यांच्याकडे जातो आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शनानुसार मी ते बियाण्याची हे करतो. मी त्यांना सांगितलं मला US ॲग्रो सीडचं बियाणं पाहिजे, तर त्यांनी मला हा US ॲग्रो सीडचा 4753 हा वाहनाचं मला बियाणं दिलेलं आहे आणि त्या वाहनाची मी निवड करून हा वाहन इथं लावलेला आहे. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही वाहन खरेदी कुठं केला, हा. बरोबर, कुठून बिया आणलं तुम्ही. तर मौनगिरी कृषी केंद्र कोपरगाव आणि तुमचे संबंध कधीपासून आणि कसे आहेत? आता मौनगिरी कृषी सेवा केंद्र आणि माझे संबंध जवळजवळ 10 वर्षापासून आहे. मी नेहमी त्यांच्याकडे जातो, आधी सल्ला घेतो, त्यांनी सांगितलेल्या याच्यावर विचार करतो मुलगा आणि मी, आणि त्या पद्धतीनं त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही या इथं पिकाचं नियोजन करत असतो. बरं, आज या ठिकाणी आपण कपाशी क्षेत्र पाहत आहोत, तर याच्यावर आपण 100% समाधानी आहात का? हो, एकदम समाधानी आहे. चांगलं पीक आहे. तसे पाऊस पाणी कमी होता, वातावरणात बराच काही बदल नेहमी होत होता, तरी पण एवढे उष्णता आणि वातावरण खराब असताना सुद्धा आमचं पीक कपाशीचं अतिशय उत्तम आहे आणि मी त्यासाठी दीपक शेटचे आणि पप्पू शेटचे मनापासून आभार मानतो. मी असं विचारेन, हा जो एवढा सुंदर प्लॉट दिसत आहे, बरोबर, प्रत्येक गोष्टीच्या मागे एक श्रेय लपलेलं असतं. एखादा विद्यार्थी IAS होतो, एखाद्या MPSC थ्रू पास होतो एका चांगल्या पोस्टवर. तसं तुमचं हे पीक जे आज आहे, बरोबर, हे सर्व परीक्षा पास होऊन आज आपल्या या ठिकाणी समोर उभा आहे. तर याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? नाही, आता अर्थातच दीपक शेट आणि पप्पू शेट दोघांनाही बी, दोघंही उत्तम मार्गदर्शन करतात. काय केलं पाहिजे, योग्य वेळ योग्य याच्यामध्ये निर्णय घेऊन त्या पिकाचं व्यवस्थापन केलं तर निश्चितच पीक हे चांगलं येतं. हे त्यांच्या मार्गदर्शनातून वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत असल्यामुळे आता कसं आहे, थोडीशी चुकली फवारणी जरी चुकली तरी पिकावर त्याचा परिणाम होऊ शकतो. मग ते सांगतात ही फवारणी करा, तो आपल्याला असा फायदा होईल, फायदा कसा होईल, या दृष्टीने त्यांचं जे मार्गदर्शन असतं त्याच्यामुळे हे श्रेय आपण त्यांना दीपक शेटला निश्चित देतो आम्ही. मी असं विचारेन, परिसरातील शेतकरी, जसं तुमचं गाव नगर आणि नाशिकच्या बाउंड्रीवर आहे, तर नगर जिल्ह्यातील असतील, नाशिक जिल्ह्यातील असतील, कोपरगाव तालुका असेल, येवला तालुका असेल, या शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन सल्ला द्याल? हा, शेतकऱ्यांनी ज्यावेळेस पिकाची लागवड करायची असते आणि आपल्याला काय पीक घ्यायचं आहे, आता याच्यासाठी पहिले त्यांनी कोपरगाव येथील मौनगिरी कृषी सेवा केंद्र इथं भेट द्यावी, त्यांचं मार्गदर्शन घ्यावे, ते सांगतील त्याप्रमाणे नियोजन करावं आणि शेतकऱ्यांनी जर त्या पद्धतीने वाटचाल केली तर निश्चित शेतीत फायदा होईल असं माझं मत आहे. शेतकरी बंधूंनो, आपण या ठिकाणी आता आणि एक महत्त्वाचं सांगायचं या ठिकाणी राहिलं, पोळ्याचा जो स्प्रे होता आपला, पोळ्याचा स्प्रे त्यांनी वेळेवर घेतल्यामुळे या ठिकाणी कुठंही बोंडअळीचा प्रादुर्भाव अजून तरी आपल्याला झालेला दिसत नाही. कारण आम्ही आता 20-25 मिनिटापासून या प्लॉटमध्ये आहोत, कुठेही बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला या ठिकाणी दिसत नाही.
आणि जे घुगे साहेब ज्याप्रमाणे बोलले का श्रेय कोणाचं, हे श्रेयापेक्षा बी महत्त्वाचं आज परिस्थिती अशी आहे, शेती ही खरोखर अडाणी माणसाचं काम राहिलेलं नाही. आणि जो शेतकरी वेळच्या वेळी सांगितलेल्या गोष्टी ज्यांच्याकडून होतात, ज्यांच्याकडून रोग आणि किडीची ओळख होऊन त्याप्रमाणे योग्य औषधाची फवारणी, योग्य खत व्यवस्थापन, योग्य संजीवकाचा वापर ज्यांच्याकडून होतो, अशांचीच पिकं आपल्याला या ठिकाणी आता ज्यावेळेस आपण फिरत असतो, प्लॉट पाहत असतो, या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. एकंदरीत कोपरगाव, येवला, वैजापूर तालुक्यातील जे कपाशीच्या क्षेत्रात लागवड झालेली आहे त्यातील एक 30 ते 40% क्षेत्रच ह्या वर्षी प्लॉट अतिशय चांगले आहेत. एक 60-70% क्षेत्र माझ्या हिशोबाने 3-4-5 क्विंटलची सरासरी सुद्धा गाठतील का नाही ही समस्या आहे. सर्व शेतकरी बांधवांना माझं आव्हान राहील का दिवस खरोखर आता आपण काय म्हणतो मोगम किंवा एकदम अंधाधुंद करण्याचे, अंदाजी करण्याचे, मोगम खर्च करण्याचे, अन्यथा आपल्या व्यवसायामध्ये इतके झटपट तोटे होतील. आणि मग ज्यावेळेस असं नुकसानीला आपल्याला सामोरं जावं लागतं त्यावेळेस मग ज्यावेळेस तोटा होतो त्यावेळेस नवीन पिढी जी आहे आमच्यासारखी ती ह्या व्यवसायाकडं किंवा शेतीकडे येण्यास नाकार देते. परंतु विक्रम भाऊसारखे असतील किंवा भाऊंसारखे जे तरुण असतील तर ते काटेकोरपणे सगळ्या गोष्टी करतात आणि अति चांगल्या पद्धतीनं शेतीत उत्पादन घेऊन आणि त्यांना मग हुरूप येतो एक प्रकारचा. आता भाऊंचा 12 महिने भाजीपाला चालू असतो. भाऊंचा माझं जवळजवळ 15 वर्षापासूनचा संपर्क आहे विक्रम भाऊंचा. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये ज्या वेळेस उन्हाळ कांद्याच्या लागवडी सुरू असतात, सगळ्यांची धांदलती असते आणि भाऊंचं आमचं कमीत कमी आयुष्यावर 10 वेळेस चर्चा झाली. लोक त्या कामात गुंतलेले असताना त्यांची दोडक्याची लागवड चालू असते. तो एक कालावधी असा असतो, ती एक वेळ अशी असते का त्यावेळेस सगळ्यांचं लक्ष हे गहू पेरणे असेल किंवा उन्हाळ कांद्याच्या लागवडी असतील त्याकडे असतात. आणि त्याच संधीचा फायदा घेऊन रोपाचं मोकळं झालेलं रान त्या ठिकाणी ते वेलवर्गीय पिकाची लागवड करतात. ही साधना, ही तपश्चर्या मागील 10 ते 15 वर्षापासून त्यांची चालू आहे. आणि आतापर्यंत काही वर्ष त्यात अशी गेली का 1500 रुपयापर्यंत सुद्धा कॅरेट आपण विकलेलं आहे. तर याच्यासाठी एक ती साधना, एक तपश्चर्या आणि एक तप, स्थिर सुखम आसन जे योगात सांगितलं जातं, एखाद्या चित्तावर लक्ष केंद्रित करणं, केंद्रित केल्यानंतर त्याच विषयावर वारंवार चिंतन, मनन आणि मंथन शेती व्यवसायात करणं आणि त्यातून यश मिळाल्यानंतर त्या यशाचा आनंद खऱ्या अर्थानं शेतीत कसा मिळतो ते ह्या दोन्ही कुटुंबातून पाहायला मिळतं. अशा या कर्तव्यदक्ष आणि प्रगतशील ही दोन्ही कुटुंब आहे, यांना भावी कारकिर्दीत यांनी आपल्या शेतीत वेगवेगळे नवीन प्रयोग करावे आणि याचा आदर्श कोपरगाव असेल, येवला असेल, वैजापूर तालुका असेल यांना घालून द्यावा आणि आपल्याबरोबर अशी एक युवा तरुण शेतकऱ्यांची फौज उभी करावी अशी या दोन्ही कुटुंबांकडून माझी अपेक्षा आहे. धन्यवाद दादा. आपण या ठिकाणी अतिशय शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि मी सांगा ना शेतकरी बंधूंना तुम्हाला की खरोखर म्हणजे आपल्या शेती संदर्भात कसलीही समस्या असू द्या, आपल्यासाठी कोपरगाव या ठिकाणी येवला रोडवरती मौनगिरी कृषी दीपक नावाने जे फर्म आहे, जे दुकान आहे, त्या ठिकाणी दोघे बंधू आकाश शेठ गव्हाळे पाटील आणि दीपक शेठ गव्हाळे पाटील आपल्या सेवेमध्ये अविरात्र तयार आहेत. ते आपण त्या संधीचा लाभ घेऊन आपल्या शेतीमध्ये भरघोस अशी उत्पादन वाढ करून घ्यावी. मला सांगा शेठ, तुम्हाला प्रश्न विचारेन मी की आपल्या उत्पादनाची अपेक्षा काय? शेवटचा प्रश्न असेल माझा. तर आता आम्हाला 18 ते 20 पर्यंत ॲव्हरेज यायला पाहिजे असं अपेक्षित आहे. त्या दृष्टीने आमची तयारी पण चालू आहे. अजून आम्ही काही दीपक शेठच्या मार्गदर्शनासाठी काही त्या पिकासाठी काही फवारणी किंवा काही करण्याची गरज भासली तर ती करणार आहेत. निश्चितच आपण जे 18 ते 20 या ठिकाणी उत्पन्न आपण अपेक्षित केलं आहे, तर मी असं सांगू शकतो प्लॉटची पाहणी केल्यानंतर की आपण निश्चितच 22+ उत्पन्न आपण या ठिकाणी घ्याल. त्यासाठी तुम्हाला आमच्या सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा. खोडवा व्यवस्थापन फडतड जर धरली तर निश्चितच 17, 18, 20 किंवा 20च्या पुढं 22च्या आसपास आपण जाऊ शकतो अशी अपेक्षा आहे. परंतु काकांचं आणि माझं याच्यावर अजून चर्चा व्हायची आहे, खोडवा धरायचा का नाही धरायचा, फडतड धरायचं का नाही धरायचं. कारण काय होतं, दिवाळीनंतर थंडी वाढते, थंडी वाढली की गुलाबी बोंडाळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. ठीक आहे, आपण त्याला कीटकनाशकाला खर्चही करू, औषधही मारू, पण पुढच्या वर्षी त्या रानांमध्ये कपाशी करण्याची जर वेळ आली किंवा मका जरी केली तर त्या पिकाला लष्करी आळीचा मक्याला असेल किंवा
कपाशी केली तर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्याच्यामुळे खोडवा न धरता आहे त्या उत्पादनावर समाधानी राहायचं की खोडवा धरायचा, याच्यावरती आम्ही विचारांती निर्णय घेणार आहोत. कारण गुलाबी बोंडअळी ही एक जागतिक समस्या आहे. 1-2 क्विंटल 3 क्विंटलच्या अपेक्षेत कीड आपल्या वावरात शेतात आमंत्रण नको, या हिशोबाने आम्ही त्याच्यावर विचार करून अंतिम निर्णय घेऊ. आता यानंतर दीपक शेठ आणि घुगे साहेब ही दोन्ही माणसं वेळात वेळ काढून आमच्या इथं शेतावर आले. पहिले मी त्यांचं स्वागत करतो. स्वागत यासाठी की अतिथी देवो भव. ते म्हणजे इतका मोठा त्यांचा बिझनेस व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायातून आपल्यासाठी वेळ देऊन मार्गदर्शनासाठी इथं आले, म्हणून त्यांचे आभारही मानतो. त्या निमित्ताने मी त्यांचा छोटेखानी असा छोटासा सत्कार करीत आहे आमच्या भोरकडे परिवारातर्फे. तो त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. या सत्कार उलटा आपण करायला पाहिजे होता. प्लॉट चांगला आणले. आपल्याला आम्हाला थोडी अजून ओके 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 ओके. कार्यक्रम स्थगित करायला पाहिजे होता. नाही आता त्यांचे ते कसं आहे, पुन्हा वेळ जुळून येत नाही त्यासाठी. माझं काय आवश्यक नाही. अहो काय साहेब, तुमचं सुद्धा पाय लागणं आमच्या इथं म्हणजे मोठं भाग्यच आहे आमचं ते. हो आपण पुतणे, हा मोठा पुतणे आहे, हा लहान आहे आणि 2 नंबर